जय महाराष्ट्र. मित्रहो, राज्यामधील पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आता ₹4,000 एकत्र मिळणार. या बातम्या आता वेगानं पसरत आहेत. मग नेमकं काय खरं आहे? कारण नमो शेतकरीचा हप्ता पेंडिंग आहे आणि पीएम किसानच्या हप्त्याला आणखीन वेळ असताना एकत्र हप्ते येऊ शकतात का? याचीच माहिती आपण येणाऱ्या 2 मिनिटात घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जो की पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, पीएम किसानचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यासाठी नियोजित केलेला आहे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जो की नोव्हेंबरमध्ये पीएम किसानचा झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्याच्या आत येणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. मग ते काय तांत्रिक अडचणी होत्या का जाणीवपूर्वक त्या हप्त्याला रोखून ठेवलं होतं. कारण आता ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, ह्या ग्रामीण भागाच्या निवडणुका आहेत आणि त्याच वेळेस सरकारला हे पैसे वाटप करून कुठेतरी शेतकऱ्यांची मतं त्यांच्या बाजूने वळवायची आहेत, अशा बातम्या आणि संकल्पना या मांडल्या जात आहेत आणि त्या कुठेतरी सत्यात उतरत आहेत. मी मागच्या 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की नमोचा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच येणार आणि तसेच काही ते चित्र आता स्पष्ट होत आलेले आहेत. आता आचारसंहिता जरी असली तरी जे कुठल्या योजना आहेत आणि ज्यांचे कुठले नियोजित हप्ते असतील, तर ते हप्ते वाटपाला कुठलीच अडचण येणार नाही. आपण त्या बाबतीत लाडक्या बहिणीच्या बाबतीतही पाहिलं होतं. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता, डिसेंबरच्या 31 तारखेला वितरण करण्यात आला. जानेवारीमध्ये डिसेंबरचाही हप्ता वितरित करण्यात आला होता. तसं त्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरीचा हप्ता हा रोखून ठेवता येणार नाही. परंतु सरकारनं पूर्वक नोव्हेंबरचा हप्ता जो पीएम किसानचा आहे त्याच्या पाठोपाठ डिसेंबरमध्ये द्यायचा होता. परंतु हे पुढे लांबवून आता जानेवारीचा शेवटचा आठवडा ह्या अपेक्षा करू शकतो. आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जर नमोचा आला तर लगेच पीएम किसानचा येईल का? तर तसं नाहीये. जरी पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्याची जी काही आहे तरतूद करण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीत जी प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु पीएम किसानचा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच येणार आहे. त्यामुळे एकत्र जे पैसे येणार होते ते तसं न येता तुम्हाला टप्प्याटप्प्यानेच पैसे येतील. प्रतीक्षा करावी लागेल. परंतु पॉझिटिव्ह बाब किंवा सकारात्मक बाब ही आहे, की 2 फेब्रुवारी किंवा 5 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांचं कुणाचं पीएम किसानचं असेल त्यांना प्रतीक्षा ही आणखीन 1 महिन्याची करावी लागणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.